आणि यानंतर थेट जाऊयात मंत्री गणेश नाईक सध्या बोलतायत। सभेमध्ये प्रश्न विचारताना सन्माननीय आमदार संतोष दानवे यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली आणि त्याच्यावर जवळजवळ माझ्या दृष्टिकोनातून 30 ते 35 मिनिटं सभागृहामध्ये चर्चा झाली। साधारणपणे 300 वर्षापासून युरोप आणि अमेरिकेच्या लोकांनी भूगर्भातल्या असलेल्या खनिजाचा अतिशय चुकीच्या पद्धतीनं वापर केला आणि परिणामी एकूण जो निसर्गाचा समतोल बिघडायला सुरुवात झाली आणि नंतर मग आज पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आणि एकूण उष्णता वाढली आणि भविष्यकालामध्ये कोळशावर निर्माण होणारी वीज ही बंदच होणार आहे। किंबहुना पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं टोटली बंद होतील हे मी आज बोलतो। कोणी म्हणेल कशाला का की गणेश नाईक काय होत, कारण 2012 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांना मी एक पत्र दिलं होतं, म्हणजे पुस्तक दिलं होतं आणि त्याचं टायटल ठेवलं होतं मी ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल कूलिंग। म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक पेड़ अपने माँ के नाम ही जी संकल्पना मांडली, त्याच्यामधून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी एक सूचना घेतली आणि त्यांनी राज्यामध्ये 300 कोटी वृक्ष लावण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं। आता 300 कोटी उद्दिष्ट ठेवताना रोपाची उपलब्धता नाही म्हणून वनमंत्री म्हणून 5 ठिकाणी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपं बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे। आपल्या कोकणाकरता शहापूर तालुक्यामध्ये टिश्यू कल्चरची लॅब तयार होते, पश्चिम महाराष्ट्राकरता पुण्यामध्ये लॅब तयार होते, त्याचबरोबर मराठवाड्याकरता संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये लॅब तयार होते, जळगावमध्ये खानदेशाकरता आणि नागपूरमध्ये विदर्भाकरता अतिशय गतीनं त्या ठिकाणी रोपं निर्माण करणं, त्यांचं संगोपन करणं आणि त्याकरता सर्वांनी सहभाग घेणं। एकूणच आज आमदार आशिष देशमुख यांनी असं म्हटलं की माझा 10% आमदार निधी मी वृक्षारोपणासाठी देऊ इच्छितो आणि त्यांनी सांगितलं की ठराव करा। तर मी ठराव म्हटलं, प्रश्न असा आहे की काही ग्रामीण भागातल्या लोकांना ठीक आहे, परंतु शहरी भागामध्ये 10% निधी देणं उचित अनुचित याच्यावर सखोल चर्चा होणं गरजेचं आहे। एकूणच भविष्य काळामध्ये मी जे मनमोहन सिंग साहेबांना जे पत्र दिलं त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की वर्ल्ड ग्रीड ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे सोलरच्या माध्यमातून वीज निर्माण व्हावी आणि ती जगाचं एकच ग्रीड बनावं। म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे सुरुवातीला सूर्य उगवणारे देश आहेत, त्याच्यातला सूर्याचा प्रभाव सोलरच्या याचा प्रभाव बांगलादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान या इराण, इराक वगैरे या ठिकाणी तो होईल आणि भविष्य काळामध्ये निश्चितपणे इलेक्ट्रिकल व्हेकल हाच त्याला पर्याय राहणार आहे। आता तुम्ही म्हणाल की आता याविषयी तुम्ही का चर्चा केली, तर हे जे ढगफुटी किंवा हवेला येणारं पाणी हे त्याचंच परिणाम आहे। जर का महाराष्ट्र राज्याने उद्याला 300 कोटी झाडं लावली आणि आज सुद्धा फॉरेस्टमध्ये चांगल्या प्रकारे झाडं आहेत, आज शहरी भागामध्ये सुद्धा लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे, सोशल फॉरेस्टच्या माध्यमातून सुद्धा लोक झाडं लावत आहेत। जर अशाच प्रकारचे अन्य राज्यांनी सुद्धा झाडं लावली तर आपला भारत निश्चितपणे संपन्नतेकडे जाईल। युरोप आणि अमेरिकेमध्ये तर काही ठिकाणी 70%